भारत बदला घेणार, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। यूएनमध्ये भारताकडून पाकिस्तानची पोलखोल, आम्ही दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचं पाकिस्तानी मंत्र्यांच्या कबुलीचा व्हिडिओ केला सादर, संयुक्त राष्ट्रामधील योजना पटेल यांच्याकडून व्हिडिओचा उल्लेख। पहलगाम हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय, व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज, दहशतवाद्यांच्या भीतीमुळे पर्यटकांचा लपण्याचा प्रयत्न। पहलगाम हल्ला प्रकरणी एका व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं, अल्लाहू अकबर बोलणं स्वाभाविक, सुरुवातीच्या चौकशीनंतर मुझम्मिलवर संशय नाही, एनआयए अधिक चौकशी करणार, सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याची ही सुद्धा चौकशी। श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी, दहशतवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी 36 ठिकाणी श्रीनगर पोलिसांकडून छापेमारी। पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांच्या मालमत्तांवर टाच, दहशतवादी इम्तियाज कांदूची मालमत्ता जप्त केली, सोपोरमधील घर आणि दुकान पोलिसांकडून जप्त। जम्मू आणि काश्मीरबद्दल खोट्या बातम्या आणि अपप्रचार पसरवल्याबद्दल भारत सरकारकडून पाकिस्तानी पत्रकारांवर बंदी, आयएसपीआर आणि आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई। रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री आंद्रे रुडेंको यांची रशियामधील भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट, दहशतवाद विरोधात आम्ही भारतासोबत, रशियाची भारताला ग्वाही। दिल्लीमध्ये उद्या सीसीएस बैठकीसह आणखी 3 महत्त्वपूर्ण बैठका होणार। काश्मीरमध्ये 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद, खबरदारीचा उपाय म्हणून 50% पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद।